गुड आफ्टरनून मित्रांनो. आज आपण नेतृत्वाचे महत्त्व या विषयामधील समन्वयाच्या भावनेचे संवर्धन, सहाय्यकांच्या क्षमतेचा महत्तम उपयोग, व्यवस्थापकीय कार्याची परिणामकारकता, संघटनेमधील उणीवांचे निराकरण, संघर्ष मिळवण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग या इत्यादी महत्त्वासंदर्भात चर्चा करणार आहोत. त्यामध्ये पहिलं महत्त्व आहे, तिसरं महत्त्व आहे समन्वयाच्या भावनेचे संवर्धन. मोठ्या कारखान्यामध्ये अनेक विभाग अस्तित्वात असतात. प्रत्येक विभागामध्ये अनेक कामगार काम करीत असतात. कामगार, निरीक्षक, तंत्रज्ञ, अधिकारी या सर्व घटकाच्या कार्यामध्ये समन्वय जर नसेल तर पूर्वनिर्धारित इष्टांक कधीच गाठले जाणार नाहीत. कार्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रश्न हा फार महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कुशल नेत्याची एकूण कार्यप्रणालीच अशी असते की तो कारखान्याच्या संघटनेमध्ये समन्वयाची भावना जोपासली जावी याकरिता सर्व शक्य ते प्रयत्न करीत असतो. त्यामुळे अशा व्यवस्थापकांच्या कारखान्यामध्ये समन्वयाच्या अभावी उत्पन्न होणारे प्रश्न कधीच निर्माण होत नाहीत. यानंतर आहे सहाय्यकांच्या क्षमतेचा महत्तम उपयोग. व्यवस्थापकाने सहाय्यकांना आदेश दिल्यास तो त्यांना विशिष्ट काम करण्यासाठी भाग पाडू शकतो. पण व्यावसायिक जेव्हा सत्तेच्या वापरावर अनाठाई भर देतात तेव्हा ते सहाय्यकाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करू शकत नाहीत. कारखान्यामध्ये जी संसाधने उपलब्ध असतात व ज्या संसाधनाचा महत्तम वापर घडून येणे आवश्यक असते त्यामध्ये श्रमशक्तीचे महत्त्व सर्वात जास्त असते. नेता आपल्या सहाय्यकांशी अशा रीतीने वागतो की ज्यामुळे सहाय्यक कोणत्या प्रकारच्या दडपणाखाली वावरणार नाही. स्वच्छने सर्व कामामध्ये सहकार्य करतील, काम करण्याच्या बाबतीत पुढाकार घेतील, सहाय्यकांच्या क्षमतेचा महत्तम उपयोग घडवून आणतील. त्याचबरोबर सहाय्यकांना विकासाच्या नवीन संधी उपलब्ध होऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडून येईल. परिणामकारक व्यवस्थापकीय नेतृत्वाशिवाय सहाय्यकाच्या क्षमतेचा महत्तम उपयोग घडून येणे कधी संभवत नाही. याचा अर्थ सहाय्यकाच्या क्षमतेचा म्हणजे आपल्या सहाय्यकांना, आपल्या अनुयायांना जे काही चांगलं काम येतं आहे ते चांगलं काम देण्याचं काम हे कुणाचं आहे? नेतृत्वाचं आहे. यानंतर आहे व्यवस्थापकीय कार्याची परिणामकारकता. व्यवसाय प्रक्रियेमध्ये अनेक कार्यांचा अंतर्भाव होतो. व्यवस्थापनाला करावी लागणारी ही सर्वच कार्ये परस्पराशी निगडीत आहेत. व्यवस्थापकांनी ही सर्व कार्ये करावी लागतात. तो त्यांचा पेशा आहे. पण व्यवस्थापक ही कार्ये कशा रीतीने करतात यावर त्यांच्या कार्याची परिणामकारकता व पर्यायाने यश अवलंबून असते. कुशल नेता असलेला व्यवस्थापक प्रत्येक कार्य करीत असताना व्यवस्थापनातील मानवी घटकाला प्राधान्य द्यायला कधीच विसरत नाही. नियोजन करताना तो फक्त नफ्याचाच विचार करतो असं नाही, तर त्यांनी व्यवस्थापनामध्ये जे काही कार्य आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने कसं होतील याचा विचार तो करतो. म्हणजेच तो ग्राहकाच्या अपेक्षा, ग्राहकाच्या समस्या, ग्राहकांना अपेक्षित असलेल्या समाधानाचा विचार करतो. कुशल नेता असलेला व्यवस्थापक संचालनाचे कार्य करीत असताना निव्वळ आदेश देत नाही, तर तो आपल्या सहाय्यकाच्या मनात काम करण्याच्या बाबतीत तीव्र इच्छा एखाद्या ज्वालासारखी प्रज्वलित करत असतो. जॉर्ज टेरी यांच्या शब्दात, द विल टू डू इज ट्रिगर्ड बाय लिडरशिप अँड लॉकवॉर्म डिझायर्स फॉर अचिव्हमेंट आर ट्रान्सफॉर्म इन टू द बर्निंग पासिंग फॉर सक्सेसफुल अकम्प्लिशमेंट बाय द स्किलफुल यूज ऑफ लिडरशिप. याचा अर्थ नियंत्रणाचे कार्य करीत असताना कुशल नेता असलेला व्यवस्थापक उत्पादनाचे इष्टांक व प्रत्यक्ष उत्पादन यामधील तफावत लक्षात घेऊन त्याकरिता आपल्या सहाय्यकांना, तंत्रज्ञानांना व कामगारांना जबाबदार होऊन त्यांच्यावर दंड किंवा दडपणाचा बडगा वापरत नाही, तर तो उलट तो आपण तयार केलेल्या योजनेमध्ये काही उणीवा होत्या काय याबद्दल प्रथम संशोधन करतो, आपल्या शैलीबद्दल पुनर्विचार करतो व एकूण कार्याचे
वस्तुनिष्ठ रीतीने मूल्यमापन करून नंतर अपयशाची मीमांसा करतो. कुशल नेता असलेला व्यवस्थापक अभिप्रेरणेचे कार्य करीत असताना आर्थिक प्रेरणांच्या मर्यादा लक्षात घेऊन आर्थिक प्रेरणांना आर्थिकेतर प्रेरणांची जोड देतो. संदेशवहनाचे कार्य करीत असताना कुशल नेता असलेला व्यवस्थापक फक्त वरून खाली आदेश पाठवण्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्थाच निर्माण करत नाही, तर खालून वर संदेश येऊ शकतील असे संदेशवहनाचे जाळे अस्तित्वात आणून कामगाराच्या तक्रारी व समस्याचे निराकरण करण्याचे काम लीडरशिपमध्ये केले जाते. ही सर्व कार्ये परस्पराशी संबंधित असल्यामुळे या व्यवस्थापकाला त्यांच्या कार्यामध्ये भरघोस यश प्राप्त होतो. यानंतर आहे संघटनेमधील उणिवांचे निराकरण. उपक्रमाची संघटना निर्माण करीत असताना, संसाधनाची जुळवाजुळव करीत असताना उपक्रमाच्या विकास प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला विकास करायचा असेल तर संघटना अस्तित्वात असल्यानंतर आवश्यक असलेल्या सर्व संसाधनाची जुळवाजुळव करण्यात आल्यानंतर उत्पादनाच्या कार्याचा प्रारंभ केल्यानंतरही व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये नेतृत्वाची गरज काय असते या प्रश्नाचे उत्तर तर होकारार्थी आहे. औद्योगिक उपक्रमाच्या विकास प्रक्रियेमध्ये प्रत्येक अवस्थेमध्ये व्यवस्थापकीय नेतृत्वाचे नितांत का आवश्यकता का असते याबाबत रॉबर्ट कान यांनी काही कारणे दिलेली आहेत. त्यामध्ये पहिलं कारण आहे उपक्रमाची औपचारिक संघटना ही अनेक बाबतीत अपुरी व अपूर्ण असते. औपचारिक संघटनेमधील अपूर्णता दूर करण्याचा प्रयत्न अनौपचारिक संघटनेकडून केला जातो. तसेच अशा परिस्थितीमध्ये संघटनेच्या औपचारिक संरचनेत अंतर्भूत असलेल्या उणिवा दूर करण्यासाठी नेतृत्वाची सुद्धा आवश्यकता भासते. यानंतर आहे उपक्रमाच्या संघटनेवर तंत्रविद्याविषयक, कायदेशीर, सांस्कृतिक व इतर अनेक प्रकारच्या बदलाचा परिणाम होतो. त्यामुळे संघटनेमध्ये अनुरूप बदल करण्याची गरज भासते. हे कार्य व्यवस्थापकीय नेतृत्वालाच करावे लागते. संघटनेची जसजशी वाढ होते तसतशी त्या संघटनेमध्ये चौकटीमध्ये काही असंतुलने उत्पन्न होतात. कारखान्यामधील विभाग, कारखाना अशा दोन्ही पातळ्यावर ही असंतुलने निर्माण होतात. ही असंतुलने दूर करण्यासाठी नेतृत्वाची आवश्यकता असते. कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कामावर संघटनेबाहेर अनेक बाबींचा निर्णायक प्रभाव पडत असतो. या बाबीवर संघटनेचे मुळीच नियंत्रण असते. उदाहरणार्थ, कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराच्या वागणुकीवर वय व अनुभवाचा परिणाम होत असतो. कामगाराचे वय व अनुभव यामध्ये जसजशी वाढ होते तसतसा कामगाराच्या वागणुकीवर त्याचा परिणाम घडत असतो. कामगाराकडून अपेक्षित अशा कामाची जी आपण संकल्पना करत असतो किंवा त्यांच्याकडून एवढंच काम झालं पाहिजे अशी जी आपण अपेक्षा करत असतो ती त्यांच्या वागणुकीमध्ये किंवा त्याच्या कामामध्ये थोडाफार बदल होत असतो. त्यानंतर कारखान्यामध्ये एखादा इनपुट असेल किंवा प्रॉडक्ट तयार करायचं असेल तर ते प्रॉडक्ट आपण त्याला सांगितलं की 100 युनिट तयार केले पाहिजेत 1 तासामध्ये, तर तो त्याच्या वागणुकीमुळे किंवा त्याच्या स्वभावामध्ये असलेल्या बदलामुळे तो 100 युनिट करण्यापेक्षा 90 युनिटही करू शकतो. हे कशामुळे आहे की त्याच्या वागणुकीमध्ये झालेला बदल आहे, त्याच्या वयामध्ये झालेला बदल आहे. तो आपल्या लिडरशिपला मान्य करावाच लागतो आणि त्याचं जे राहिलेलं युनिटचं काम आहे ते नंतर दुसऱ्या दिवशी ही करून घेण्याची लिडरशिप किंवा नेतृत्वाची ही कौशल्य असते. यानंतर आहे संघर्ष मिळवण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग. औद्योगिक क्षेत्रामध्ये विभिन्न कारणामुळे संघर्ष उत्पन्न होत असतात. श्रीमती मेरी पार्कर फॉलेट यांच्या मते संघर्ष मिळवण्याचे 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग, एका पक्षाने दुसऱ्या पक्षावर वर्चस्व गाजविणे. या पद्धतीने निर्माण होणारे वर्चस्व फार काळपर्यंत टिकू शकत नाही. हा मार्ग सुलभ असला तरी तो परिणामकारक नसतो. ज्या पक्षामध्ये संघर्ष उत्पन्न होतो त्या पक्षांनी परस्पराशी तडजोड किंवा समझोता करणे हा संघर्ष मिळवण्याचा दुसरा मार्ग आहे. पण तडजोड करणाऱ्या प्रत्येक पक्षाला आपले काही हक्क सोडून द्यावे लागतात आणि दुसऱ्या पक्षाचे म्हणणे पटले नाही तर ते मान्यच करावे लागते. या कारणामुळे तडजोडीचा मार्ग हा दोन्ही पक्षाकरिता संपूर्णपणे सुखद व समाधानकारक नसतो. संघर्ष मिटवण्याचा तिसरा व सर्वोत्कृष्ट मार्ग दोन्ही पक्षामध्ये एकीकरण घडवून आणणे हा असतो. वर्चस्व गाजवणे आणि तडजोड करणे या दोन्ही मार्गाच्या तुलनेमध्ये एकीकरण घडवून आणण्याचा मार्ग हा निश्चित श्रेयस्कर असतो. कुशल नेता असणारा व्यवस्थापक
संघर्ष मिटवण्यासाठी या तिसऱ्या मार्गाचा अवलंब करण्याचे धोरण सातत्यानं राबवत असतो. नेतृत्वाने संघर्ष मिटवण्यासाठी या मार्गाचा अवलंब केल्यामुळे कुणालाच त्याग करावा लागत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षामध्ये सद्भावना निर्माण होते, सहकार्याचा मार्ग प्रशस्त होतो आणि परिणाम चिरस्थायी होतो. कुशल व्यवस्थापकीय नेतृत्व संघर्ष निर्माण होऊ नये याकरिता प्रथम प्रयत्न करील व काही कारणामुळे संघर्षांची ठिणगी जर पडलीच तर एकीकरणाच्या मार्गाचा अवलंब करून संघर्ष मिटवतील. अशा पद्धतीने श्रीमती मेरी पॉर्कर फॉलेट यांनी व्यवस्थापकीय नेतृत्वाबद्दल मौलिक विचार मांडलेले आहेत. नेतृत्वाच्या प्रक्रियेचा परिस्थितीशी संबंध असायलाच पाहिजे असे श्रीमती फॉलेट यांचे प्रतिपादन आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये नेत्याने दिलेले आदेश उपयुक्त व अपरिहार्य आहेत असे सर्वांना वाटले पाहिजे. नेतृत्वाची प्रक्रिया निव्वळ एकतर्फी असू शकत नाही असे श्रीमती फॉलेट यांचे प्रतिपादन आहे. या सिद्धांतानुसार नेता ज्या गटाचे नेतृत्व करतो त्या गटाच्या अस्तित्वापेक्षा नेत्याचे अस्तित्व वेगळे असायलाच नको. नेता हा त्या गटाचाच एक भाग असला पाहिजे. नेता जसा गटाचे नेतृत्व करतो त्याप्रमाणेच प्रसंगविशेषी गटाचे नेतृत्वही त्याने स्वीकारले पाहिजे. नेत्याने प्रत्येक व्यक्तीला ओळखले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले पाहिजेत. नेत्याने प्रत्येक व्यक्तीला ओळखले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याकरता त्याला प्रवृत्त केले पाहिजेत. श्रीमती फॉलेट यांच्या शब्दात स्वतः मोठी कृत्ये करणाऱ्या व्यक्तीला मी नेता मानित नाही, परंतु इतर व्यक्तीद्वारा मोठे कृत्य करू शकतात अशी जाणीव त्यांच्या मनात उत्पन्न करून कार्यप्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीला मी नेता मानते. श्रीमती मेरी पॉर्कर फॉलेट यांच्या प्रतिपादनावरून व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये नेत्याची भूमिका काय आहे ते स्पष्ट होत असते. अशा पद्धतीने आपण इम्पॉर्टन्स ऑफ लिडरशिपमध्ये एकूण 7 मुद्द्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये पहिला मुद्दा आहे उत्पादनाच्या कार्याचे यशस्वी संचलन. नंबर 2 आहे मानवी संबंधाची जोपासना. नंबर 3 आहे समन्वयाच्या भावनेचे संवर्धन. नंबर 4 सहाय्यकांच्या क्षमतेचा महत्तम उपयोग, व्यवस्थापकीय कार्याची परिणामकारकता. त्यानंतर आहे संघटनेमधील उणिवाचे निराकरण, संघर्ष मिळवण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग. यामध्ये लिडरशिप आणि बी लिडरशिप ही महत्त्वाचं काम करते. याचे फार मोठं महत्त्व लिडरशिपमध्ये आहे. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात आलं असेल की नेतृत्वाचे काय महत्त्व आहेत. अशा पद्धतीने आपण नेतृत्वाचे महत्त्वाच्या संदर्भात इथंच आपलं बोलणं थांबूया. थँक्यू. धन्यवाद.